दरम्यान पोलिसांवरील दबावामुळे माझ्यावर गुन्हा नोंद झाला असं सुधाकर घारेंनी म्हटलंय। तर आरोपींना अटक होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। माझ्यावर माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे। विशेषतः रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदंडावर विश्वास आहे। मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोण आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे। आम्ही सगळेच या ठिकाणी जाहीरपणे आम्ही पोलीस स्टेशनला सांगितले, ज्या ज्या लोकांवर FIR दाखल झालेली आहे त्या सर्वांना उद्यापर्यंत अरेस्ट सकाळी नाही केली। आता आम्ही अंत्यविधीला सगळे निघालेलो आहोत, परंतु उद्या 11 वाजल्यापासून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या ठिकाणी बसणार आहोत। जोपर्यंत सर्व आरोपी अरेस्ट होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही। एक आरोपी पोलीस स्टेशनने अरेस्ट केलेला आहे। जोपर्यंत मंगेशला झाल्यावर अन्याय त्यांनी जो काय अत्याचार त्याच्यावर त्यांनी केलेला आहे, त्याची जी काय निर्गुणपणे हत्या केलेली आहे, याचा जोपर्यंत यांची राख रांगोळी केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही।